नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा शहर नारी पुरस्कार प्रदान करण्याचा योग केशवराव खांबेटे वाचनालयाने घडवून आणला। डॉक्टर गीतांजली हंबीर। राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत म्हसळा तालुका केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे विद्यमाने नारी शक्ती सन्मान सोहळा वाचनालयाच्या उपाध्यक्षा अपर्णा ओक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। प्रमुख अतिथी म्हणून श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे आणि खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर गीतांजली हंबीर या होत्या। व्यासपीठावर 100% महिला मान्यवर आणि वाचनालयाच्या पदाधिकारी होत्या। यावेळी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाने मान्यवरांच्या हस्ते म्हसळा नगरातील आदर्श गृहिणी, उत्कृष्ट वाचक उमा महेश जोशी आणि बालसंस्कार केंद्रचालक संपदा गौरव पोद्दार यांचा वाचनालयाने मान्यवरांच्या हस्ते भेट देऊन गौरव करण्यात आला। म्हसळा शहर नारी पुरस्कार प्रदान करण्याचा योग केशवराव खांबेटे वाचनालयाने माझ्यासाठी घडवून दिला असे गौरवोद्गार डॉक्टर गीतांजली हंबीर यांनी यावेळी कौतुकाने काढले। उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांनी शुभेच्छा देताना जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात दैदिप्यमान काम केले जाते तेव्हा मोठ्या समारंभात सत्कार किंवा सन्मान होत असतो, हीच खऱ्या अर्थाने महिला वर्गाचे कामाची पावती आहे। केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे चांगले उपक्रम पाहून खूपच छान वाटले। वाचनालयातील ग्रंथांचा साठा पाहून आपण वाचनात किती मागे आहोत याची जाणीव झाली। नारी शक्ती सन्मान सोहळ्यात महिलांचा समावेश, त्यांनी केलेला पेहराव आणि चेहऱ्यावरील आनंद आणि समाधानाचे भाव पाहून खूपच समाधान झाले। महिला वर्गाने एकत्रित येऊन एकमेकांना मदत करायला हवी आणि एकत्र आल्याने अनुभवाचाही फायदा होईल। खांबेटे सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमाचे निमित्ताने आपली ओळख झाली आणि त्यामुळे काही महिलांचे प्रश्न किंवा समस्या असतील तर पोलीस अधिकारी म्हणून त्या मला सोडवण्यास नक्कीच आवडेल, असे गर्जे मॅडम यांनी आवर्जून सांगितले। महिलांनी संसार आणि छंद जोपासताना आपल्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे, असा मौलिक तंत्रशुद्ध सल्ला डॉक्टर गीतांजली हंबीर यांनी दिला। कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, संचालक मंडळाचे सचिव अशोक काते, खजिनदार सुनील उमरटकर, प्राध्यापक रायप्पा मशाळे, विभाग खांबेटे सौधारिया, प्राध्यापक शिरीष समेळ, ग्रंथालयाचे वाचक रमेश जाधव, सदस्या कीर्तिमाला विचारे, मिनल ढवळे, प्राध्यापिका निर्णे मॅडम, ग्रंथपाल उदय करडे, लिपिक सायली चोगले, प्राची मेंदाडकर आदी मान्यवर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गटाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नारी शक्ती सन्मान मूर्ती उमा जोशी आणि संपदा पोद्दार यांनी वाचनालय राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले, शुभेच्छा दिल्या। वाचनालयाच्या उपाध्यक्षा अपर्णा ओक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे, त्यातूनच आपणास ज्ञान, कौशल्य, वैभव प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आणून दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाच्या आजीव सदस्या आणि खारगाव खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्तिमाला विचारे यांनी तर आभार प्रदर्शन मिनिषा ओक यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, म्हसळा।